नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपण करतच आहोत। तर ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याचीच उत्कंठा लागलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती अनेक लाडक्या अशा बहिणी आहेत की ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे। तर या दोन्ही प्रकारच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एप्रिल आणि मार्चचा हप्ता आलेला आहे तर अशा लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याचीच उत्कंठा लागलेली आहे। सोशल मीडियावरती तर हप्ते वितरणाच्या अनेक तारखा किंवा हप्ते वितरण पुढील काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे अशा अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि मोठ्या लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी असे व्हिडिओ पाहत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती की मे महिन्याचे आता काही दिवस बाकी आहेत। त्यामुळे आता या दिवसांमध्ये आजचा एक वर्किंगचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर पुढील शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस आहे। त्यामुळे मे महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR जर प्रसिद्ध होत असेल तर तो आजच प्रसिद्ध होईल, अन्यथा पुढील आठवड्यामध्ये प्रसिद्ध होऊ शकतो। त्यामुळे आज दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। कदाचित संध्याकाळपर्यंत हा हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होईल आणि आज GR जर प्रसिद्ध झाला नाही तर मात्र सोमवारवरती हा GR प्रसिद्ध होणार आहे। तर अशा प्रकारे हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लगेचच या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ते येणार नाही आहेत। तर साधारणतः जून महिन्याचा दुसरा ते तिसरा आठवडा हप्ते वितरणासाठी लागू शकतो, कारण का लगेचच मागील महिन्यामध्ये 12 ते 15 तारखेपर्यंत 2 हप्ते वितरित झाले। त्यामुळे लगेचच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होणार नाही आहे। साधारणतः दुसरा ते तिसरा आठवडा जून महिन्याच्या हप्ते वितरणासाठी उजाडू शकतो। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना ITR अशा प्रकारचा शेरा त्यांच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये आल्याचा पाहायला मिळत आहे आणि याच्यामुळे त्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्याचे निदर्शनास आलेलं आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 ते 12 हजाराच्या आसपास प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा लाडक्या बहिणीची संख्या आहे। अशा लाडक्या बहिणींनी जिल्हा स्तरावरती जर जाता येत नसेल तर तालुका स्तर असेल त्या ठिकाणी असणारा महिला बाल विकास विभाग जे कमिटी असेल किंवा मंडळ असेल तर या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचे आहे आणि त्या ठिकाणी केवळ तुमचा अर्ज का अपात्र झालेला आहे एवढंच तुम्हाला कळणार आहे। याच्या संदर्भातली उपाययोजना अजून तसे निर्देश आले नसल्यामुळे त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील कार्यवाही करता येणार नाही आहे। तर अशा प्रकारचे अपडेट आहे पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत जो जून महिन्याचा हप्ता आहे तो मिळून जाईल आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत त्यांना फक्त हप्ते का आले नाही आहेत, का अपात्र केलेलं आहे हेच कळतंय आणि त्याबरोबर लक्षात घ्या पुढील कार्यवाही त्यांना अजून काय करायची या संदर्भातलं मार्गदर्शन अजून उपलब्ध झालेलं नाही आहे। तर अशा प्रकारचे अपडेट आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। हप्ते वितरणाचा GR किंवा या संदर्भातली घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।